श्रीराम जय जय राम. भगवंताचे स्मरण ही सद्बुद्धी. परमेश्वर सर्व ठिकाणी भरलेला आहे, सर्व विश्व व्यापून आहे. मग त्याच्या अस्तित्वाची जाणीव प्रत्येकाला का होत नाही? ज्याची भावना प्रगल्भ झाली असेल त्यालाच परमेश्वराचे अस्तित्व जाणवेल, इतरांना नाही. म्हणून तशी भावना असणे जरूर आहे आणि ती उत्पन्न होण्यासाठी परमेश्वराच्या स्मरणाची आवश्यकता आहे. मी नामस्मरण करतो असे जो म्हणतो तो माझ्यावर उपकार करतो असे मला वाटते. कारण जी व्यक्ती नामस्मरण करते ती स्वतःचा उद्धार करून घेत असते, म्हणजे पर्यायाने माझ्यावर उपकारच करीत असते. बुद्धिवाद्यांना एक शंका अशी येते की परमेश्वर हा जर बुद्धिदाता आहे तर मग दुर्बुद्धी झाली तर तो दोष माणसाचा कसा म्हणता येईल? याला उत्तर असे की बुद्धिदाता परमेश्वर आहे हे अगदी खरे, पण त्या बुद्धीची सद्बुद्धी किंवा दुर्बुद्धी का होते हे पाहणे जरूर आहे. प्रकाश काळोख या दोहोलाही कारण सूर्यच असतो. सूर्याचे अस्तित्व हे उजेडाला आणि नास्तित्व हे काळोखाला कारण आहे. तसे भगवंताचे स्मरण हे सद्बुद्धीला आणि विस्मरण हे दुर्बुद्धीला कारण आहे. म्हणून बुद्धिदाता परमेश्वर हे जरी खरे असले तरी सद्बुद्धी वा दुर्बुद्धी ठेवणे हे मनुष्याच्या हातात आहे. भगवंताचे स्मरण ठेवले म्हणजे दुर्बुद्धी होणार नाही. म्हणून नेहमी भगवंताच्या स्मरणात राहावे आणि याला उपाय म्हणजे नामस्मरण. सर्व सोडून भगवंताच्या स्मरणात राहिले पाहिजे, परंतु व्यवहार नीट करून त्यामध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवणे हे त्याहीपेक्षा श्रेष्ठ आहे. भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेला आजचा दिवस आपण त्याच्याकडेच लावणे जरूर आहे. भगवंताचे अनुसंधान ठेवले म्हणजे दिवस त्याच्याकडे लागतो. अशा रीतीने आजचा दिवस भगवंताच्या अनुसंधानात घालविला तर आपल्याला नित्य दिवाळीच आहे. अनुसंधानात स्त्री पुरुष, श्रीमंत गरीब हे भेद नाहीत. इतर साधनांनी जे साधायचे ते नुसत्या अनुसंधानाने साधते. हाच या युगाचा महिमा आहे. इतर विषय मनात न येता एकाच विषयावर मन एकाग्र होणे याला अनुसंधान असे म्हणतात. भगवंताचे अनुसंधान हे खरे पुण्य होय आणि हीच आयुष्यात मिळवण्याची एकमेव गोष्ट होय. एक भगवंताचे अनुसंधान ठेवा म्हणजे इतर सर्व गुण आपोआप मागे चालत येतील. भगवंताला अनन्य भावे अशी प्रार्थना करावी की देवा, प्रारब्धाने आलेले भोग येऊ देत, पण तुझे अनुसंधान मात्र चुकू देऊ नको. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. नाम व अनुसंधान 24 तास चालायला पाहिजे. तेथे दुसरी एखादी गोष्ट वेळेवर न झाली तर त्याचा आग्रह नसावा. सगळं बरोबरच चाललं आहे अशी खात्री पाहिजे. श्रीराम जय जय राम. श्री मनाचे श्लोक 8. निरूपण. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जणा हेची क्रिया धरावी. मना चंदनाचे परित्वा जिजावे, परी अंतरी सज्जनानी ववावे. जय जय रघुवीर समर्थ. देह त्यागिता कीर्ती मागे उरावी या एकाच युक्तीमध्ये समर्थांनी जीवन कसे जगावे हे सांगितले आहे. नरदेह प्राप्त झाला आहे तर त्या माध्यमातून जीवाने असे जगावे
की त्याचा देह गेला तरी त्याच्या आचार विचाराचे स्मरण जगाला कायम राहावे. स्फुट प्रकरणात समर्थ म्हणतात, मरोणी कीर्ती उरावी, नुरवावी अपकीर्ती ते. धन्य धन्य म्हणे लोक, सत्क्रिया करिता बरी. 3:19 स्फुट काव्य. परंतु लोकांमध्ये वावरताना लोकांनी कौतुक करावे म्हणून बरे वागायचे नाही, तर मानवी देह मिळाला आहे. माणुसकीने वागून जीवन सार्थक करायला समर्थ सांगत आहेत. कीर्ती करून नाही मेले, ते उगीच आले आणि गेले. श्री जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. गोंदवलेकर महाराज चरित्र. सांभाळण्या शिष्य परिवाराला, उद्धार करोणी मोक्ष देण्याला. भूभार फेडण्या जन्मासी आला, तोच हा ब्रह्मचैतन्य. महाराज कोरेगाववरून प्रयागला आले. तिथल्या धर्मशाळेत मुक्कामाला राहिले. धार्मिक कृत्य पार पाडत होती. 20-25 जोडप्यांना घेऊन नावेतून संगमावर जायचे होते. महाराजांसह सर्वजण हास्य विनोद करीत होडीतून जात होते आणि मध्येच होडीला छिद्र पडले. पाणी वाढत गेले. लोकात घबराहट सुरू झाली. महाराजांनी त्या छिद्रावर आपली कफनी ठेवली व त्यावर पाय दाबून उभे राहिले. कोणी म्हणाले, महाराजांसोबत मृत्यू आला तर मोक्ष मिळेल. काहींना महाराज काहीतरी करतीलच अशी आशा होती. महाराज म्हणाले, आपण रामाचे नाव घेऊया. असे म्हणून जोरजोराने टाळ्या वाजवत श्रीरामाचा गजर सुरू केला. किनाऱ्यावरील लोकांचे धाबे दणाणले. तोच मदती करता नावा येऊ लागल्या. एक नाव जवळ आल्याबरोबर महाराजांनी आपली नाव आडवी केली. गती कमी झाली. महाराजांनी सर्वांना त्या होडीत जायला सांगितले. सर्वजण गेल्यावर महाराजांनी होडीतील छिद्रावरचा आपला पाय काढल्याबरोबर नावेला जलसमाधी मिळाली. मोठे संकट टळले होते. सर्वांना आनंद झाला. संतांच्या संगतीत भवसागर तरून जाता येतो. मग ही एवढीशी नदी का पार करून जाता येणार नाही? कराडमध्ये एक विधवा बाई राहत होती. तिला एक मुलगा होता. वडील लवकर वारल्यामुळे त्याला कुणाचा धाक राहिला नव्हता. तो व्यसनी बनला. आईला पैशासाठी छळायचा. एकदा तर त्यानं आईला मारले सुद्धा. महाराजांचा लौकिक ऐकून ती मुलाला घेऊन महाराजांकडे आली. आपल्या येण्याचे कारण त्यांना सांगितले. महाराजांनी त्या मुलाला प्रेमळ उपदेश केला. त्याने आईच्या सल्ल्याप्रमाणे वागण्याचे कबूल केले. 4 महिन्यानंतर आईचा देहांत झाला. मरताना बाईने मुलाला महाराजांच्या पदरात घातले. महाराजांनीही त्याला पोटच्या मुलासारखे सांभाळले, आश्वासन दिले. तो 1-2 महिने चांगला वागला व पुन्हा मूळ पदावर आला. तो दिसला नाही की महाराज त्याचा शोध घेत. एकदा एकादशीला गिरगावची मंडळी भजनाला आली होती. भजन चांगले रंगले आणि हा मुलगा मध्येच उठून गेला. भजन, आरती, प्रसाद होता होता रात्री 2 वाजले. महाराजांना मुलगा दिसला नाही म्हणून मशाल घेऊन त्याच्या शोधार्थ निघाले. ओढ्याच्या बाजूला असलेल्या मंदिराच्या आडोशाला तो मुलगा व एक स्त्री झोपलेली दिसली. महाराज अरे रे म्हणाले. थंडीचे दिवस असल्यामुळे त्यांनी आपली कफनी काढून त्या दोघांच्या अंगावर पांघरली व निघून गेले. पहाटे मुलाला जाग आली. कफनी पाहून त्याला सर्व समजले. एवढ्या थंडीतही त्याला दरदरून घाम फुटला. केवळ आपल्या आईला दिलेल्या शब्दाखातर महाराज केवढे प्रेम करताहेत. त्याने ओढ्यावर जाऊन स्नान केले व महाराजांच्या खोलीसमोर हात जोडून उभा राहिला.
महाराज दिसल्याबरोबर साष्टांग नमस्कार घातला. आपल्या अश्रूंनी त्यांचे पायावर अभिषेक केला. त्याला पूर्ण पश्चाताप झाल्याचे पाहून महाराज म्हणाले, जा बाळ, गिरनार पर्वतावर जाऊन 12 वर्षे नामस्मरण कर, तुझे कल्याण होईल. तो लगेच निघून गेला. एवढी मोठी क्षमा संतांनीच करावी. महाराजांकडे प्रश्न घेऊन कितीतरी लोक येत असतात आणि महाराजही त्यांचे शंका समाधान करून नामाला लावित असत. महाराजांचा रामावर पूर्ण विश्वास असल्यामुळे ते शांत निवांत असायचे. खूप अन्नदान चालत असे. भाऊसाहेब केतकर नोकरीतून निवृत्त झाल्यावर सहकुटुंब गोंदावल्यातच राहत होते. पेन्शनची सर्व रक्कम महाराजांजवळ देत असत. ते सांगतील ते प्रमाण मानत असत. संकलन सिंधुशूत. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.